आज आपण पारंपरिक पद्धतीचे आंबट गोड तिखट असे कैरीचे लोणचे तेही वर्षभर टिकणारे कशा प्रकारे तयार करायचे त्याची रेसिपी बघणार आहे। त्याचबरोबर लोणच्यामध्ये काय घातल्यामुळे लोणचं वर्षभर टिकतं, त्याचबरोबर जर लोणचं खराब होत असेल तर का खराब होतं याबद्दलची सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व बऱ्याचशा वस्तू घरीच उपलब्ध असताना देखील योग्यबद्ध प्रमाणासाठी आपण त्या वस्तू बाजारातून पुन्हा विकत आणतो, परंतु मी अशी आगळीवेगळी अशी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही घरीच सर्व प्रमाण मोजू शकता। चला तर मग लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले लोणच्यासाठी कैरी कशा प्रकारची असायला हवी ते आधी बघूया। बघा, व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणेच मोठ्या आकाराची कैरी घ्यायची आहे, ज्याची कोय जी आहे ती लहान असायला हवी, म्हणजे जेणेकरून आपण जर कैरीच्या फोडी करू तर त्याचा जो मगस आहे तो जास्त असेल, म्हणजे त्याचा गर बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे। व कैरी जी आहे ती थोडी तरी आंबट असायला हवी। त्याचबरोबर लोणच्यासाठी थोड्याही पिकलेल्या कैऱ्या वापरायच्या नाहीये, नाहीतर लोणचं खराब होतं, वर्षभर टिकत नाही। आणि विशेष म्हणजे थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली की त्यानंतरच आपल्याला लोणचं घालायचं आहे। कडाक्याचे ऊन असताना आपल्याला लोणचं घालायचं नाही, नाहीतर ते फसफसतं आणि खराब होऊन जातं, ते वर्षभर टिकत नाही। कैरीचे लोणचे घालण्यासाठी जी कैरी वापरतो ती नेहमी छान तरावट अशी असायला हवी। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीही पिकलेली नसायला हवी, म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते लवकर खराब होत नाही। जर तुमच्याकडे कैरी फोडायचा अडकित्ता असेल तर तुम्ही त्यांनी फोडू शकता, पण माझ्याकडे सध्या नाही, त्यामुळे मी बाजारातूनच फोडून आणलेले आहे। या 2 किलो कैऱ्या मी फोडून आणलेल्या आहे। आजकाल बाजारामध्ये सहजच या कैऱ्या फोडून मिळतात। कैऱ्या फोडल्यानंतर कोयच्या मध्यभागी जो भाग असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा असतो। तिथे काही वेळेला काळसर भाग झालेला असतो तो काढायचा असतो, त्याचबरोबर तिथे पातळ पेपर सारखा भाग असतो तो पण काढायचा असतो। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कैरीच्या फोडी जे आहे ते साफ करून घ्यायचे आहे। जर तुम्ही घरीच कैरी फोडत असाल तर ह्या कैरीचे जे देठ आहे ते आधीच काढून घ्यायचे फोडायच्या आधीच, पण जर तुम्ही बाजारातून फोडून आणत असाल तर त्याचे देठ जे आहे ते तुम्ही ह्या कैऱ्या साफ कराल त्याच वेळेला त्याचे देठ देखील काढून घ्यायचे आहे। मी इथे या सर्व कैरीच्या फोडी जे आहे ते साफ करून घेतलेल्या आहे। कोयच्या मधला जर भाग तुम्हाला लोणच्यामध्ये घालायचा असेल तर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, व्यवस्थित फॅन खाली वाळवून घ्यायचं आणि त्यानंतरच ते आपल्याला कैरीच्या लोणच्यामध्ये घालायचे आहे। आज मी तुम्हाला 2 किलोच्या कैऱ्यांपासून लोणचे कशा प्रकारे तयार करायचे ते सांगणार आहे, परंतु व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला 1 किलो, 2 किलो आणि 5 किलो या 3 याच्यामध्ये मी प्रमाण सांगणार आहे। त्याचबरोबर मी व्हिडिओमध्ये सांगताना तुम्हाला एक मोठ्या आकाराच्या बाउलनी तुम्हाला माप सांगणार आहे, परंतु व्हिडिओच्या खाली मी देताना तुम्हाला ग्रॅम मध्ये एक मोठ्या आकाराच्या बाउलनी, त्याचबरोबर मार्केटमध्ये जे 250 ml चा मेजरिंग कप येतो त्यांनी अशा प्रकारे 3 यांनी मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे, ज्याने तुम्हाला सोयीस्कर पडेल त्याने तुम्ही मोजून सहजच लोणचं घालू शकता। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या मोठ्या आकाराच्या बाउलनी माप सांगणार आहे। तुमच्याकडे जे भांड असेल तुम्ही त्यांनी घेऊ शकता, तुम्ही स्टीलचं वगैरे कुठलेही भांड घेऊ शकता, परंतु तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी मी इथे काचेचं भांड घेतलेलं आहे। यानीच माप कशा प्रकारे मोजायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। याच काचेच्या बाउलने मी या कैरीच्या फोडी मोजून घेतलेल्या आहे। 8 बाउल इतक्या भरल्या आहे। मोजताना फक्त एक दक्षता घ्यायची आहे, सवान अशा मोजायच्या आहे, खूप वरपर्यंत अशा भरायच्या नाही। 8 बाउल इतक्या भरल्या आहे। मी 8 बाउलच्या हिशोबाने तुम्हाला सर्व प्रमाण सांगणार आहे। जर तुमच्या 12 बाउल असा भरल्या तर तुम्ही मी जे प्रमाण सांगेल ते दीडपट करायचं आहे। जर 4 बाउल इतकं भरलं तर तुम्ही हे जे प्रमाण आहे ते अर्ध करायचं आहे। तुम्हाला समजण्यासाठी व व्यवस्थित योग्यबद्ध प्रमाणामध्ये मोजता यावे यासाठी मी अशा प्रकारची एक टेक्निक वापरलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला ते प्रमाण कमी जास्त करायला देखील सोपं पडेल। मी इथे मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, हे नॉर्मल असं पाणी आहे। यामध्ये आता आपल्याला त्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे, थोड्या थोड्या करून, व त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहे। धुतल्यानंतर तुम्ही बघा अशा प्रकारची एखादी चाळणी घ्यायची आहे व त्यावरती आपल्याला टाकायचे आहे, व खाली एखादी स्टँड असेल तर स्टँड ठेवायचं आहे किंवा एखादी प्लेट वगैरे ठेवायचे, जेणेकरून याच्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते नितरून जाईल। अशा प्रकारे मी या सर्व कैरीच्या फोडी जे आहे ते धुवून घेतलेले आहे। कैरीच्या फोडी धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यामध्ये किती कचरा निघालेला आहे।
आधी आपण साफ केलेलं होतं, परंतु त्यामध्ये तरीही कचरं होतं. त्यासाठीच आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी याला नितरायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका पांढऱ्या रंगाच्या सुती कापडावरती याला फॅनच्या खाली अशा प्रकारे वाळत घालायचं आहे. उन्हामध्ये बिलकुल वाळू घालायचं नाहीये. फॅनच्या खाली साधारण 1-1.5 घंट्यासाठी. 1-1.5 घंट्यामध्ये या कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या व्यवस्थित सुकतात. 1.5 ते 2 तासानंतर आपल्याला या कैरीच्या फोडी सर्व जमा करायच्या आहे आणि एका पांढऱ्या रंगाच्या सुती कापडाने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. म्हणजे जर थोडाफार ओलावा असेल किंवा थोडंफार काही कचरा राहिला असेल तर ते देखील निघून जाईल. इथे विशेष म्हणजे अशी काळजी घ्यायची की यामध्ये थोडं देखील पाणी राहता कामा नये. जर पाणी राहिलं तर आपलं लोणचं जे आहे ते लवकरच खराब होतं. लोणचं तयार केल्यानंतर देखील आपल्याला ही दक्षता घ्यायची आहे की कुठलाही पाण्याचा ओला चमचा किंवा ओला हात त्या लोणच्याला लागता कामा नये, नाहीतर लोणचं जे आहे ते लवकरच खराब होतं. आता या कैरीच्या फोडी व्यवस्थित स्वच्छ करून झालेल्या आहे आणि व्यवस्थित पुसूनही घेतलेले आहे आपण. आता आपण या कैरीच्या फोडींपासून लोणचं तयार करू शकतो. आता आपण कैरीच्या लोणच्यासाठी मसाला कशा प्रकारे तयार करायचा ते बघून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण कैरीच्या फोडी मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे. या मोहरीच्या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये 1 ते 2 पल्स देऊन फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचे नाहीये. तुम्हाला जर असंच घालायचं असेल तर तुम्ही असंच देखील घालू शकता. बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचंय व हे वाटलेलं जे सर्व साहित्य आहे ते आता आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढायचं आहे. बघा या परातीमध्ये ही वाटलेली मोहरीची जी डाळ आहे ती मी घालून घेते आहे. पुन्हा त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतके धने घ्यायचे व ते देखील मिक्सरला बारीक वाटून त्या परातीमध्येच आपल्याला बाजूला घालायचे आहे. त्यानंतर पाव वाटी इतकी बडीशोप घ्यायची आहे, ती देखील आपल्याला बारीक करून या परातीमध्ये घालून घ्यायची आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 20 ते 30 नग इतके काळे मिरे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानी 1 टीस्पून इतका आपल्याला मेथीदाणे घालायचे आहे. 15 ते 20 नग इतके लवंग घालून घ्यायचे आहे. त्यानंतर 8 ते 10 नग इतकी विलायची घालायची आहे. विलायची घालताना या आपल्याला सोलून घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा तोडून घालायचा आहे व या सर्व साहित्याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व हे जे वाटलेलं सर्व साहित्य आहे हे देखील आपल्याला त्याच परातीमध्ये बाजूला घालायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर या परातीमध्ये आपल्याला 4 ते 5 चिमूट इतका हिंग घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ज्या वाटीने आपण कैरीच्या फोडी मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडा कमी असा आपल्याला लसूण घ्यायचा आहे, सोलून घेतलेला, व हा देखील आपल्याला मिक्सरला छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे व त्या परातीमध्ये आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा त्याच वाटीने आपल्याला अर्धे वाटी इतकं लाल तिखट घ्यायचंय. मी जे तिखट वापरते हे रेडीमेड तिखट आहे आणि जास्त तिखट आहे. हे देखील आपल्याला या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबानुसार थोडं कमी जास्त करू शकता. पुन्हा त्याच वाटीने आपल्याला पाव वाटीच्याही अर्धी इतकी आपल्याला हळद घालायची आहे. पुन्हा त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतकं मीठ घालायचंय. मी आधी पाऊण वाटी इतकं घेतलेलं आहे व नंतर पाव वाटी इतकं घातलेलं होतं, ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाहीये. जर लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी झालं तर लोणचं जे आहे ते वर्षभर टिकत नाही, लवकरच खराब होतं. त्यासाठी लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जे आहे ते योग्य असायला हवं. पुन्हा त्याच वाटीने 1.5 ते 2 वाटी इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, छान कडकडीत असं. मी इथे 1.5 वाटी इतकं गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला 2 वाटी इतकं देखील लागू शकतं. तेल हे व्यवस्थित तापलेलंच असायला हवं. मी यामध्ये तुम्हाला एक लसूण पाकळी घालून दाखवते. हे कडकडीत तापलेलं जे तेल आहे ते आपल्याला प्रत्येक मसाल्यावरती घालून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाल्याला तेल लागेल. सर्वात पहिले लसूण वरती, त्यानंतर आपण जे लवंग दालचिनी वगैरे वाटून घेतलेली होती त्यावरती घालायचं आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व त्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे ते आपण मोहरीची डाळ जी वाटून घेतली आहे त्यावरती घालायचं आहे. खूप जास्त कडकडीत तेल घालायचं नाही त्या मोहरीच्या डाळवरती, नाही तर मोहरीची डाळ जी आहे ती जळून जाऊ शकते. त्यानंतर धने आणि बडीशोप वरती घालून घ्यायचं आहे. आता या बाकी मसाल्यांवरती तेल घातल्यानंतर आता तिखट वरती घालायचं आहे. तिखटवर घातल्यानंतर देखील याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट कच्चं राहता कामा नये. त्यानंतर हळद वरती व राहिलेलं तेल जे आपल्याला ते सर्व मसाल्यावरती घालून घ्यायचंय. मिठावरती आपल्याला तेल घालायचं नाहीये. हे जे सर्व मसाले आहे ते सर्व एकत्र करायचे, मीठ बाजूला राहू द्यायचंय आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सर्वात शेवटी हे सर्व मसाले एकत्र केल्यानंतर हे जे बाजूला मीठ आहे हे देखील आपल्याला या मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचंय व एकत्र केल्यानंतर हा मसाला आपल्याला फॅन खाली व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे. हा बिलकुल थोडाही गरम असता कामा नये किंवा कोमटही असता कामा नये. साधारण 1.5 ते 2 तासामध्ये हा मसाला व्यवस्थित थंड होतो. आता हा मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये
ज्या वाटीने आपण बाकीचं प्रमाण मोजलेलं आहे त्याच वाटीने 1.5 वाटी इतका किसून घेतलेला गूळ घालायचा आहे या मसाल्यामध्ये आणि तो व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मसाल्यामध्ये आता हा गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। इथे मी लोणचे घालण्यासाठी प्लास्टिकचा टप वापरणार आहे। तुम्ही शक्यतो प्लास्टिकचा टपच वापरा, कारण तुम्ही दुसरे जर भांडे कुठले वापरले तर त्याच्याशी रिॲक्शन देखील होऊ शकते लोणच्याच्या मसाल्याची व त्यामुळे देखील लोणचं खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी साधारण 7 ते 8 दिवसासाठी तरी लोणचे या प्लास्टिकच्या टपमध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला व्यवस्थित हवा देखील लागेल। आता जो लोणच्याचा मसाला आपण तयार करून ठेवलेला होता तो बाजूला करून घ्यायचा आहे त्या परातीमध्ये आणि ज्या कैरीच्या फोडी आपण स्वच्छ केलेल्या आहे त्या परातीमध्ये घ्यायच्या आणि थोडासा मसाला आणि त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे त्या कैरीच्या फोडींना। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ज्या मसाल्यामध्ये चोळलेल्या फोडी आहे कैरीच्या त्या टपामध्ये घालून घ्यायच्या आहे। अशाच प्रकारे सर्व कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहे आणि त्या टपामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि राहिलेला जो मसाला आहे तो देखील शेवटी त्या टपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे। आता इथे सर्व कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत आणि राहिलेला मसाला देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपल्याला ज्या वाटीने आपण बाकीचं प्रमाण मोजलेलं आहे त्याच वाटीने 1.5 वाटी इतकी साखर घालून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे कैरीच्या लोणच्याला भरपूर सारं पाणी सुटतं आणि आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर खराब होत नाही। साखर या लोणच्यामध्ये ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून देखील काम करते, त्याचबरोबर मीठ देखील तसं काम करतं। त्यामुळे मीठ आणि साखर याचं योग्य प्रमाण असायला हवं। जर लोणच्याला तुमच्या पाणी सुटलं नाही आणि लोणचं जास्त ड्राय राहिलं तर ते खराब होण्याची शक्यता देखील तेवढीच जास्त असते। साखर घातल्यानंतर देखील याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 1.5 ते 2 तास याला असंच ठेवून द्यायचं आहे। आता 1.5 ते 2 तासानंतर तुम्ही बघू शकता या लोणच्याला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे। साखर आणि गूळ जे आहे ते विरघळल्यामुळे या लोणच्याला छान पाणी सुटायला लागलेलं आहे। याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एखाद्या जाळीदार अशा कपड्याने याला व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून याच्यामध्ये हवा खेळती राहील आणि लोणचे खराब होणार नाही। साधारण 7 ते 8 दिवसासाठी तुम्हाला लोणचे अशा प्रकारेच ठेवायचे आहे, तेही फॅन खाली। जर तुमच्या इथे थोडी देखील उष्णता असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा लोणच्याचा टब जो आहे तो ठेवायचा आहे, म्हणजे लोणचं जे आहे ते खराब होत नाही। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता या लोणच्याला भरपूर सारं असं पाणी सुटलेलं आहे। या पाण्यामध्येच हे लोणचं 7 ते 8 दिवसामध्ये व्यवस्थित मुरतं। याला रोज व्यवस्थित अशा जाळीदार कपड्यांनी फॅनच्या खाली बांधून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामध्ये हवा खेळती राहील। 7 ते 8 दिवसानंतर हे लोणचे व्यवस्थित मुरतं आणि मुरल्यानंतरच तुम्ही एखाद्या लोणच्याच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं आहे। असे केल्यामुळे हे लोणचे वर्षभर व्यवस्थित टिकतं। यामध्ये फक्त ओला चमचा वगैरे किंवा पाण्याच्या सानिध्यात हे लोणचे येता कामा नये, नाहीतर हे लोणचं खराब होऊ शकतं। जर तुम्हाला लोणच्याविषयी आणखीही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।